तर काय म्हणता चंद्रपूरकर, आज पण आपल्याला जायचं होतं बाहेर गावी. तर त्यासाठी आपण आधी गोडाऊनमध्ये पोहोचलो. गोडाऊनमध्ये पोहोचताना बघतो तर हे दीपक भाऊ तर इथं माहोलच करत होता. हे डीपीएन सोलरची पूर्ण टीम आहे, बघू शकता याच्यात एवढे मेंबर्स आहे. मग काय आम्हाला 3 किलोवॅटची साईट कंप्लीट करायची होती तर माल भरून घेतला. पण तिथं पाहतो तर बेस्ट प्लेटच नव्हती. मग काय सिटीमध्ये गेलो आम्ही बेस्ट प्लेट आणायसाठी. सिटीमध्ये पोहोचताना बघा भाऊ किती गर्दी होते. या काकाजीने आम्हाला बेस्ट प्लेट दिली. पूर्ण 50 किलोचा बोरा होता भाऊ. मग काय गोडाऊन मध्ये पोहोचलो आणि निघलो आमच्या कामासाठी. पण त्या गावात आम्ही गेलो तर त्या गावात आम्हाला त्यांचं घरच नाही भेटत होता. मग बड्या मुश्किलनं त्यांचं घर भेटलं. हा ग्राउटिंग वाला भाऊ तर काऊन का रागानच पाय आणि दुर्ग्याचे ते येडे चाले अलगच राहते. मग का धड धड भड भड आम्ही माल चढवून घेतला. त्यानंतर सर्वांना भूक लागली होती तर आम्ही डब्बे खायला बसून गेलो. सर्वजण बसलो तर बढिया वाटत होतं भाऊ. डब्बे खाऊन आम्ही आमच्या कामाला लागून गेलो. तेवढ्यात बघतो तर इकडे इन्व्हर्टर पण फिट झाला. हे तर मिथून भाऊनच केलं. बघू शकता मिथून भाऊ इन्व्हर्टर फिट करत होते आणि अंशाने दीपक भाऊ वायर खिचत होते. आज दीपक भाऊ हिरोज दिसत आहे. मग काय पोट्ट्यांनी पॅनल चढवणं चालू केलं ना आमचं तेवढ्यात कामही कम्प्लीट झालं. तर आम्हाला पुन्हा 5 किलोवॅटचे पॅनल लावायचे होते तर आम्ही निघून गेलो त्या दुसऱ्या साईडवर. तिथे जाऊन आधी सर्वजण पॅनल खिचून घेतले. त्यानंतर पॅनल लावायला लागलो. भाऊ ह्या पॅनल लावताना आमची थोडीशी पण गलती झाली आणि पॅनल फुटला तर आम्हाला पूर्णपणे पैसे भरून द्यावे लागतात. हे बघा एवढं रिस्की काम असते. जसं की तुम्हाला माहितच आहे काल आपण पूल टाकला होता की मराठीत ब्लॉग बनवू का हिंदीमध्ये. आपल्या इंस्टा युट्यूब फॅमिली पैकी सर्वात जणांनी जास्त तर म्हटलं की मराठीत ब्लॉग टाका. तर आजपासून आपलं मराठीतच ब्लॉग येणार. तर आजसाठी एवढंच. भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये.